नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ठेचा नूडल्स. हे नूडल्स खायला खूप छान लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ठेचा नूडल्स बनवण्यासाठी मी इथं 2 पाउच नूडल्सचे घेतलेले आहेत. हे 100 ग्रॅमचे 2 पाउच घेतलेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीला हे नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे आपले नूडल्स असे मोकळे होतात बॉईल केल्यानंतर. आता आपल्याला हे नूडल्स घालायचे आहेत यामध्ये. आता 2 ते 3 मिनिट आपल्याला हे नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. या पाण्याला परत एकदा उकळी आली पाहिजे, व्यवस्थित नूडल्स उकळले जातात. नूडल्स घातल्यानंतर आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. तर हे 2 ते 3 मिनिट आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित बॉईल झाले पाहिजेत. 2 ते 3 मिनिट मी हे नूडल्स बॉईल करून घेतलेले आहेत. व्यवस्थित आपले नूडल्स बॉईल झालेले आहेत. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. मी इथे चाळणी घेतलेली आहे. यावर आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत बॉईल केलेले. अशा प्रकारे. तर यावर आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित थंड होतात हे नूडल्स. अशा प्रकारे. आता आपल्याला हे नूडल्स साईडला ठेवायचे आहेत. ह्या नूडल्ससाठी आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. मी इथे एक लोखंडी तवा ठेवलेला आहे. इथं मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या खूप तिखट आहेत, त्यामुळे मी मिरच्या कमीच घेतलेल्या आहेत. यामध्ये घालायचं आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. तर लसूण आणि मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला हे मिरची भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 2 चमचे शेंगदाणे. आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला ह्या मिरची आणि लसणाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे, लसूण आणि मिरची जर व्यवस्थित भाजली तर आपला ठेचा खूप चवदार होतो. आता यामध्ये घालायचे आपल्याला मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे मी, मूठभर ते घालायचे आहे. आता कोथिंबीर सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. एक मिनिटभर आपल्याला कोथिंबीर भाजून घ्यायची आहे खालच्या साहित्यामध्ये. व्यवस्थित ठेच्यासाठी घेतलेलं साहित्य सगळं भाजलेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. व्यवस्थित भाजलेलं आहे. आता याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिरची, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर भाजून घेतलेलं घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आपल्याला. थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडासा आपल्याला जाडसर ठेचा करून घ्यायचा आहे. जास्त बारीक पण नाही करायचा, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. अशा प्रकारे जाडसर मी ठेचा करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे एक लोखंडाची कढई घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे.
तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये घालायच्यात आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या. तर लसूण थोडा मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा आहे आपल्याला. गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. त्यानंतर घालायचा आपल्याला यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा. कांदासुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा नरम करायचा नाही, थोडासा असा क्रंची ठेवायचा आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला शिमला मिरची. तर हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे, शिमला मिरची आणि कांदा. कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर परतून घेतलेलं आहे. थोडंसं असं क्रंची ठेवलेलं आहे मी. आता यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतलेला ठेचा घालायचा आहे. आता ठेचासुद्धा आपल्याला व्यवस्थित या कांदे आणि मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केलेले नूडल्स खूप छान लागतात. ठेच्यामध्ये केलेले तुम्ही नूडल्स बऱ्याच प्रकारे खाल्ले असतील, पण अशा प्रकारे नूडल्स केलेले खूप छान लागतात. मी मिरची कमीच घातलेली आहे, कारण लहान मुलांना जास्त तिखट आवडत नाही, त्यामुळे मी मिरची कमीच घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची जास्तसुद्धा घालू शकता. ठेचा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला बॉईल करून घेतलेले नूडल्स घालायचे आहेत. आता व्यवस्थित आपल्याला हे नूडल्स खालच्या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आपल्याला. आता यामध्ये घालायचं आपल्याला सोया सॉस घालायचा आहे 1 चमचा. रेड चिली सॉस घालायचा आपल्याला अर्धा चमचा. अर्धा चमचा व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण ठेच्यामध्ये आणि नूडल्स बॉईल करताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. सगळे सॉसेस ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. व्यवस्थित मी सॉसेस घातल्यानंतर व्यवस्थित हे नूडल्स मिक्स करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं ठेचा नूडल्स तयार झालेले आहेत. आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया. आता आपण नूडल्स सर्व करून घेऊया. मस्त झालेले आहेत. तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात हे नूडल्स. लहान मुलांना तरी अशा प्रकारे केलेले नूडल्स खूप आवडतात. घरच्या घरी असे तुम्ही ठेच्याचे नूडल्स नक्की करून बघा अशा प्रकारे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.